नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला शहरासह जिल्ह्यात रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी। ईदगाहवर सामूहिक नमाजाचे पठण। वाशिम येथे खुर्चीवरून आमदार पुत्राने घातला वाद, जिल्ह्यात खुर्ची वाद रंगला। खदान पोलीस स्टेशन हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, साठवून ठेवलेला दारू साठा जप्त। जिल्ह्यात अवकाळी पावसाचे नुकसान, 70 गावे झाली बाधित, 55 घरांची पडझड। वाशिम येथे रमजान ईद उत्साहात साजरी, एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा। आता सविस्तर बातम्या। आज देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान अकोला शहरातील जुने शहर स्थित हरिहरपेठ ईदगाहवर रमजान ईदची नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण मानला जाणारा रमजान महिन्याची समाप्ती म्हणजेच रमजान ईद हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। रमजान महिन्यात अल्लाहची इबादत करीत रोजे ठेवण्यात येतात। या महिन्याच्या शेवटी रमजान ईद साजरी केली जाते। आज देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान अकोला शहरातील मोहम्मद अली रोडवरून रमजान ईद निशाणचे मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर जुने शहर स्थित हरिहरपेठ ईदगाहवर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली। सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी या ठिकाणी शहरभरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सामूहिक नमाजचे पठण केल्यानंतर जगात शांतता राहावी यासाठी दुआ करण्यात आली। त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी अकोला शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे, शहर पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अकोला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जुने शहर हरिहरपेठकडे जाणारा मार्ग काही वेळाकरिता बंद करण्यात आला होता। रमजान ईदच्या सामूहिक नमाज पठणानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला। एकंदरीत अकोला शहर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वाशिम शहरात महायुतीच्या मेळाव्यादरम्यान व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सदस्य आणि आमदार पुत्र यांच्यामध्ये एका खुर्चीवरून चांगलाच वाद पाहावयास मिळाला। या वादामुळे काही वेळाकरिता व्यासपीठावर गोंधळ उडाला होता। खुर्चीचा हा वाद काही काळासाठी चांगला चर्चेचा विषय बनला आहे। वाशिम शहराच्या पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य तथा यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण देण्यासाठी गेले होते। दरम्यान त्यांच्या खुर्चीवर स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी येऊन बसले। त्यानंतर राजू पाटील राजे भाषण आटपून परत आले होते, तर ज्ञायक पाटणी खुर्ची देण्यासाठी नकार देत होते। त्यावरून राजू पाटील चिडले आणि काही काळ वाद सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला होता। एकीकडे भाजप शिस्त आणि अनुशासनाचा डंका पिटताना दिसत आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्तरावर भाजपमधील नेत्यांच्या पुत्राची उद्धट वागणूक महायुतीतील नेत्यांसमोर चव्हाट्यावर आली। त्यामुळे भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिसऱ्या रांगेत स्थान आणि आमदार पुत्रांना प्रथम मान हा कुठला न्याय असा प्रश्न विचारला जात आहे। आमदार पुत्राची अशी उद्धट वागणूक पाहून उद्योग मंत्री उदय सामंत, अर्जुन खोतकर, लोकसभा उमेदवार राजश्री पाटील सह इतरही नेते मंडळी आश्चर्यचकित झाले होते। RRC न्यूज साठी नाझीर शेख यांची ही विशेष रिपोर्ट वाशिम। अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आले असून गोपनीय माहितीवरून सिंधी कॅम्पमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व्यवसायावर धाडसत्र राबवित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठ्या प्रमाणात अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेला दारू साठा जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला तसेच वाशिम भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील सेंदे कॅम्प स्थित ममता बियर शॉपच्या वर असलेल्या
पहिल्या मजल्यावरील हॉटेल शक्तीमध्ये दारूची अवैध साठवणूक करून विक्री होत आहे। या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये भरारी पथकाने विविध ब्रँडच्या 650 मिली क्षमतेच्या 84 सीलबंद बाटल्या तसेच 500 मिली क्षमतेच्या 42 सीलबंद बाटल्या, 330 मिली क्षमतेच्या 23 कॅन, त्याचप्रमाणे विविध ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 20 सीलबंद बाटल्या, 375 मिली क्षमतेच्या पोर्ट वाईनच्या 4 सीलबंद बाटल्या जप्त केल्या। या कारवाईमध्ये एकूण 30,715 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कमल गुरुमुक्तास दुर्गा यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65E व 90 अन्वये कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला व वाशिम जिल्ह्याचे निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक बीजी भगत व पथकाने केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून याच भागात काही अंतरावर असलेल्या खदान पोलिसांना याबाबत माहिती का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून 2 दिवसांपासून आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या निसर्गाच्या संकटात जवळपास 70 गावे बाधित झाल्याची माहिती असून 55 घरांची पडझड झाली आहे। अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार आणखी 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। अवकाळी पावसाचा धोका आणखी 2 दिवस राहणार असून शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यामध्ये फळबाग तसेच भाजीपाला पिकांचाही समावेश आहे। जिल्ह्यात जोरदार हवेमुळे 70 गावे बाधित झाली असून 55 घराची पडझड झाल्याने अनेक परिवार उघड्यावर आले आहेत। गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुद्धा 9000 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले होते। त्याचा मोबदला अद्याप शासन स्तरावर प्रलंबित असताना आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे। जिल्ह्यात शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कधी शेतकऱ्याच्या खात्यात येईल हा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे। आज देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान वाशिमच्या ईदगाहवर ईदची नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने ईदगाहवर मुस्लिम बांधव उपस्थित होते। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण मानला जाणारा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज देशभरात हा सण साजरा करण्यात आला। दरम्यान वाशिमच्या ईदगाहवर रमजान ईदची नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात आली। नमाज अदा केल्यानंतर जगात शांतता राहावी यासाठी दुआ करण्यात आली। दुआ झाल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या गळाभेटी देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी वाशिम येथील ईदगाहवर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जयंती सोहळ्याचे आयोजन शहरातील दुर्गा चौक स्थित हॉटेल इंद्रप्रस्थ येथे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जयंती सोहळा समिती अकोला यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रवीण अग्रवाल हे होते। यावेळी होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार सोहळा व स्नेह संमेलन संपन्न झाले। 10 एप्रिल रोजी डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जयंतीनिमित्त हॉटेल इंद्रप्रस्थ येथे आयोजित सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर MD आणि CCMP उत्तीर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार व स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उद्घाटक म्हणून आमदार रणधीर सावरकर, युवा नेते अनुप धोत्रे, जनता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर मालोकार आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते CCMP उत्तीर्ण व वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न झाला। हा सोहळा यशस्वी करण्याकरिता डॉक्टर प्रशांत सांगळे, डॉक्टर मंगेश तुळसकर, डॉक्टर आदित्य नानोटी, डॉक्टर उज्ज्वला वांगे, डॉक्टर नरेंद्र श्रीवास, डॉक्टर दिनेश श्रीवास्तव, प्रशांत इंगडे, डॉक्टर सपना राजपूत, डॉक्टर शीतल नुळसकर, नलिनी सांगळे, मिनल अग्रवाल, डॉक्टर श्रद्धा राजा यांनी परिश्रम घेतले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते व पुढील वर्षी सुद्धा यापेक्षा चांगल्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी मुख्य आयोजक डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी केले।
माझा एक विचार आहे की कुठलीही पॅथी ही एकामेकाच्या कॉम्पिटिशनसाठी नाही आहे, सगळ्या पॅथी या पेशंट बऱ्या करण्यासाठी आहे, हा माझा एक विचार आहे. वर मानवजात जर जिवंत भारतामध्ये ठेवायचं काम केलं असेल कोरोना काळात, तर ते अतिशय कणखरपणे मोदीजींनी जे वागले, त्यामुळे आज आपल्या तुमच्या माझ्यासमोर आपण उभे आहोत. सांगायला खूप गर्व आहे की इथे जे उपस्थित गेस्ट आहेत रणधीर भाऊ सावरकर म्हणजेच रणधीर भैया आणि अनुप भैया हे आपल्याचपैकी आपल्या परिवाराचे एक सदस्य आहेत. युजली कोणी नेता म्हटलं, स्पेशली आमदार खासदार होणारा खासदार, ठीक आहे, की त्यांना भेटणं म्हणजे खूप मोठा त्रास. पण रणधीर भैयांनी असा कधी वेळ गेला नाही, माझाच नाही कदाचित आपला कोणत्याही डॉक्टरला हा त्रास नसेल की आपल्याला जर त्यांना भेटायचं असेल तर ते आपल्याला वेळ देत नाहीत किंवा वेगळं काही ॲटिट्यूड दाखवतात. त्याच्यामुळे आजच्या प्रोग्रामला त्यांना बोलवण्याचा आमचा उद्देश हाच राहतो की आपल्याला आपल्या परिवारातली व्यक्ती पाहिजे जी आपल्यासोबत राहते. अकोला शहरातील शेगाव रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड दत्तनाम सप्ताह, महापूजा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय आनंद सांप्रदायिक मंडळ तथा गुरुवर्य वासुदेव भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह सोहळा संपन्न झाला. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेगाव रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात अखंड दत्तनाम सप्ताह 128 महापूजा व कीर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय आनंद सांप्रदायिक मंडळ तथा गुरुवर्य वासुदेव भारती महाराज, गुरु बळीराम भारती पूज्य पुजारी माहुरगड यांच्या मार्गदर्शनात आयोजित अखंड दत्तनाम सप्ताहाला हजारो महिला पुरुष भाविकांनी अत्यंत उत्साहात प्रतिसाद दिला. या अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये दररोज सकाळी काकड आरती सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे समापनाला भव्य शोभायात्रा, दत्तपूजन तथा शाही भोजनाने करण्यात आली. तीर्थस्थापनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात अखंड दत्तनाम सप्ताह व कीर्तन सोहळा प्रारंभ झाला होता. 6 एप्रिल रोजी खिरपुरीचे दिगंबर मुरुमकर, 7 एप्रिल रोजी संतोष गावंडे, 8 एप्रिल रोजी मूर्तिजापूरचे आशिष सोळंके, 9 एप्रिल रोजी माटरगावचे गुरुवर्य दिगंबर पुरी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सप्ताहातील संपूर्ण 6 दिवसापर्यंत भाविकांनी अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये सहभाग घेऊन दत्तभक्तीचा अनुभव घेतला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष संपूर्ण 10 दिवस भाविकांनी केला. 10 एप्रिल रोजी या अखंड दत्तनाम सप्ताहाचे समापन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये एका सजवलेल्या रथावर गुरुवर्य वासुदेव भारती तथा माहुरगडचे पूज्य पुजारी बळीराम भारती, चैतन्य भारती महाराज उपस्थित होते. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत केले. संपूर्ण शोभायात्रा मार्गावर अत्यंत आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शोभायात्रेच्या पुढे अश्व मार्गक्रमण करीत होते, तर त्यामागे बँड बाजा तथा डीजेचे पथक धार्मिक गीतांचा जल्लोष करीत मार्गक्रमण करीत होते. शोभायात्रेदरम्यान पावसाचे आगमन झाल्यानंतरही भाविक शोभायात्रा तल्लीन झाले होते. ही शोभायात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व गुरुवर्यांद्वारे दत्त गुरुदेवाची पूजा अर्चना तथा सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी गुरुदेव दत्तांचा जयघोष संपूर्ण मंदिर परिसरात दुमदुमला होता. अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये सेवा देणारे सर्व गुरुवर्य तथा भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन अन्नपूर्णा माता मंदिर प्रशासन तथा अखिल भारतीय आनंद संप्रदाय संघाच्या वतीने करण्यात आले होते. या शाही भोजनामध्ये उपस्थित सर्व गुरुवर्य यांचे स्वागत व पाद्यपूजन श्री व सौ अन्नपूर्णेश पाटील तथा पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले. एकंदरीत अत्यंत उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात अखंड दत्तनाम सप्ताहाचे समापन करण्यात आले, अशी माहिती अन्नपूर्णा संस्थानच्या वतीने देण्यात आली.
महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज राजराजेश्वर नगरीमध्ये श्री संत महंत महाराष्ट्र राज्यातील सर्व संत महंतांची उपस्थिती लागली। आज अन्नपूर्णा मंदिर येथे दत्त महापूजेचे नियोजन केलेलं आहे। इथे 7 तारखेपासून दत्तनामाचा सप्ताह चालू आहे। आज आखरीचा दिवस असून आजच्या दिवशी भव्य दिव्य संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक झाली व आता रात्रीला महाप्रसाद व महापूजा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। आजचा कार्यक्रम हा शाही भोजनाचा कार्यक्रम अन्नपूर्णेश पाटील साहेब अन्नपूर्णा माता मंदिर येथील भक्तांनी हा पूर्ण केला। अकोला शहरातील जठारपेठ स्थित हॉटेल शगुन मध्ये अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024चा शुभारंभ झाला असून 15 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या साड्यांच्या सेलमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख राज्यातील बनारसी सिल्क साड्यांचा भव्य खजाना उपलब्ध करून देण्यात आला आहे। विवाह सोहळ्याचे दिवस पाहता या ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सध्या देशभरात लग्न समारंभ सोहळा सुरू झाला आहे, तर आगामी सण उत्सव पाहता या सर्व विवाह कार्यक्रम आणि सणांसाठी महिला नवनवीन साड्या खरेदी करतात। आता या सर्व महिलांसाठी एक खास आनंदाची बातमी आहे। शहरातील जठारपेठ परिसरातील हॉटेल शगुन येथे अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024 या भव्य साडी सेलला सुरुवात झाली आहे। या अभिवृद्धी सिल्क इंडियामध्ये खास वेडिंग कलेक्शनसह देशभरातील सर्व रेशमी साड्या आणि रेशीम उत्पादनांचे प्रदर्शन उपलब्ध करण्यात आले आहे। बिहारमधील प्रसिद्ध ऑर्गॅनिक टसार सिल्क साड्या, सूट आणि स्टोल्स, क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरेनी सिल्क आणि कर्नाटक राज्यातील क्रेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरेनी सिल्क तथा प्रिंटेड साड्या, तामिळनाडू राज्यातील कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर फॅन्सी साड्या, आंध्र प्रदेशमधील धर्मावरम, उप्पाडा, गडवाल, मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या, उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिद्ध लखनवी चिकन, मलबारी सिल्क, जामदानी जामवार सिल्क आणि शिफॉन सिल्क साड्या, पंजाबचे पटियाला ड्रेस मटेरियल, ओरिसा राज्यातील बोमकाई साड्या, हँडलूम संबलपुरी इक्कत सिल्क, छत्तीसगड राज्यातील खास रॉ सिल्क साड्या, कोसा सिल्क, टसार सूट आणि दुपट्टा आणि मध्य प्रदेशातील प्रसिद्ध माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या सूट, पश्चिम बंगालच्या बलुचारी, ढाका मासली, गीचा साड्या, बुटीक साड्या, काथा साड्या, जरदोशी साड्या, आसामच्या मुगा आणि एरी सिल्क साड्या, जम्मू आणि काश्मीर राज्यातील प्रसिद्ध काश्मीरी सिल्क, पश्मिना शॉल आणि सूट, राजस्थान राज्याचे कोटा सिल्क, हँड ब्लॉक प्रिंटेड कपडे आणि साड्या। तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? त्वरित अभिवृद्धी सिल्क इंडिया 2024ला भेट द्या आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील प्रसिद्ध सिल्क साड्या खरेदीचा आनंद घ्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। 15 एप्रिलपर्यंत सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत ही साड्यांची सेल प्रदर्शन सुरू राहणार आहे। या ठिकाणी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड सुद्धा स्वीकारले जाणार आहेत। अधिक माहितीसाठी 86 60 71 42 52 वर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। हम लोग एक्चुअली मैसूर से एग्जीबिशन हम लोग कंडक्ट करके इधर हम अकोला में सेकेंड बार हम लोग अकोला में मैरिज शादी का सीज़न हम गमन करके हम लोग इधर शगुन होटल में अकोला शगुन होटल में एग्जीबिशन ऑर्गेनाइज कर चुका है। ये एग्जीबिशन ऑलरेडी 2 दिन चल चुका है, अभी आखिरी 4 दिन है। ये 15 तारीख तक अकोला में शगुन होटल में पब्लिक के लिए ओपन रहेगा। ये एग्जीबिशन पे कम से कम 15 राज्यों से कपड़ा, सिल्क सैरी, ड्रेस मटेरियल सब कुछ इधर कस्टमर के लिए आ चुका है। लास्ट टाइम से भी अच्छा, इस बार बहुत अच्छा सिल्क सैरी कस्टमर के लिए मिल जाएगा। इसमें क्या है, मेन चीज़ अभी शादी का सीज़न चल रहा है, उसमें वेडिंग सैरी बहुत पसंद होते हैं सबका। वेडिंग सैरी खरीदी करना पड़ेगा, इसलिए बहुत दूर दूर से कम कश्मीर से कन्याकुमारी तक हमारे व्यूवर्स अच्छा शादी का सैरीस लेके इधर सेल के लिए आया है। मैं अकोला का पब्लिक का मैं विनती करते हैं, आखिरी 4 दिन है, 15 तारीख तक लास्ट है। आप लोग जल्दी से जल्दी आके ये कार्यक्रम का सुपर हिट करना पड़ेगा। बाद में इधर हमारे व्यूवर्स का कपड़ा खरीदी करके आपको उसका एनकरेज करना पड़ेगा बोल के। रिसोड तालुक्यातील रायताळवाडी येथील एका घराला आग लागल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली। या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते। मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे गावात एकच खळबळ उडाली होती। रिसोड तालुका अंतर्गत येत असलेल्या रायताळवाडी येथील एका घराला आग लागल्याची घटना रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेत घरातील लाखो रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले।
घटनेची माहिती मिळताच वाशिम, रिसोड, मालेगाव अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व काही जळून खाक झाले होते. मात्र अग्निशमन विभागाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. ही आग विझविण्यासाठी लीडिंग फायरमन साईनाथ सुरोशे, वाहन चालक विजय नाईकवाडे, फायरमन ऋषी कव्हर, सागर बरेटी यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्यात राज्य महामार्ग अपघाताचे स्थळ बनत चालले असून बार्शी टाकळी तालुक्यातील कारंजा पिंजर रोडवर रेडवा गावानजीक कार व दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात काजळेश्वर येथील युवकाचा मृत्यू झाला. निकृष्ट दर्जाचे निर्माण कार्य होत असल्यामुळे अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील राज्य महामार्ग हे अपघाताचे स्थळ बनले असून रोज जिल्ह्यातील बहुतांश महामार्गावर अपघात होण्याची शृंखला सातत्याने वाढत आहे. अशातच एक अपघात अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर ते कारंजा रोड जवळील रेडवा गावानजीक असलेल्या नाल्यावरील पुलावर घडला. सदरचा अपघात कार व दुचाकीमध्ये झाला असून या अपघातात काजळेश्वर येथील युवकाचा मृत्यू झाला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे या मार्गावर निष्पाप बळी जात आहेत. अपघाताचे प्रमाण या मार्गावर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रस्त्याच्या बांधकामामध्ये संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केल्यामुळे रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले व या अपघातात एका व्यक्तीचा निष्पाप बळी गेला, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदर विषयाला गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावातील झाडे उन्मळून पडली तर लिंबू, आंबा, फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या भागात त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पातूर तालुक्यात गेल्या 2 दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक गावातील झाडे उन्मळून पडली असून वादळी वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक गावातील घरावरील टीन पत्रे उडून गेली. वादळी वाऱ्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कांद्यासह निंबू, आंबा यासह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी देऊळगाव, बाभुळगाव, आलेगाव, विवरा, अंबाशी, मडसूर, सायवणी, पास्टूल, आष्टूल, खानापूर, खामखेड भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील झाडे जमिनीवर उन्मळून पडली होती. यामुळे बाभुळगाव आलेगाव रस्ता काही वेळ बंद पडला होता. तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याची फळबागसह कांदा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास पुन्हा एका निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे. तालुक्यात वादळी हवेमुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून शासन स्तरावर पंचनामे करण्यात आलेले नाहीत. विवरा गावातील 700च्या वर शेतकरी हे लिंबू उत्पादक असून त्यांच्या शेतातील लिंबूचा पूर्ण पीक गारपिटीमुळे खाली पडले आहे. त्यामुळे यावर्षीचे हातचे पीक गेल्याने विवरा येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या गावातील लिंबू बागेतील अनेक शेतातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. प्रशासनाने त्वरित पंचनामे व सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मेरा गांव अकोला जिले में विवरा करके नाम है मेरे गांव का, और मेरे गांव में कल ऐसा तूफान आया कि पूरी फसल एकदम से खत्म हो गई. नींबू, प्याज, जवार, कौन सी भी फसल बची नहीं अभी तक. सबके सब हमारा इतना ज़्यादा नुकसान होगा कि हम कुछ भी बोल नहीं सकते. अगर इसका एक बार खत्म हो गया था नींबू का तो हमको कुछ टेंशन नहीं था, हम दूसरा निकाल लेते थे. लेकिन हमारे सभी काश्तकारों का एक भी पेड़ बचा नहीं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरासह जिल्ह्यात रमजान ईद अत्यंत उत्साहात साजरी. ईदगाहवर सामूहिक नमाजाचे पठण. वाशिम येथे खुर्चीवरून आमदार पुत्राने घातला वाद. जिल्ह्यात खुर्ची वाद रंगला. खदान पोलीस स्टेशन हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. साठवून ठेवलेला दारू साठा जप्त. जिल्ह्यात अवकाळी पावसाचे नुकसान. 70 गावे झाली बाधित. 55 घरांची पडझड. वाशिम येथे रमजान ईद उत्साहात साजरी. एकमेकांना दिल्या ईदीच्या शुभेच्छा.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.